नमस्कार. दैनिक लोकसंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बघूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. डीसीपी प्रवीण मुंडे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील हा संवाद सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय. अजित पवार यांच्या निधनानंतर डीजीसीए विरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांना मुंडे यांनी ज्या ठामपणे नकार दिला त्यावरून सोशल मीडियावर दोन गट पडले. कोण आहेत IPS प्रवीण मुंडे, ज्यांनी चक्क एका मोठ्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्येच कायद्याचे धडे दिले आणि त्यांचा 2012 पासूनचा पोलीस दलातील प्रवास नक्की कसा राहिलाय. अकोल्यातील ते कापशी प्रकरण नक्की काय होतं, ज्यामध्ये चक्क मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या बदलीच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती. जळगावचे SP असताना मुंडे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना नक्की कसं नडले, CBIने त्यांच्याबद्दल कोणता खळबळजनक खुलासा केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी. प्रवीण मुंडे यांचा प्रवास. प्रवीण मुंडे यांचा हा प्रवास सुरू होतो 2012 मध्ये, जेव्हा ते IPS झाले. सुरुवातीच्या काळात एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली होती, पण हाच प्रवास एका मोठ्या वादात सापडला. तो वर्ष 2015 मध्ये. मुंडे त्यावेळी अकोल्यात शहर पोलीस उपअधीक्षक होते. अक्षय तृतीयेच्या रात्री कापशी गावातील एका जुगार अड्ड्यावर त्यांनी धाड टाकली. इथूनच मुंडे यांच्या आयुष्यातील वादाचा पहिला अध्याय सुरू झाला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांना जबर मारहाण केल्याचा आरोप झाला. ते प्रकरण इतकं तापलं की खुद्द मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनेच त्यांच्या बदलीची फाईल निघाली. ज्या अधिकाऱ्याची सुरुवात धडाकेबाज झाली होती त्यांनाच आता सक्तीच्या रजेवर जावं लागलं होतं. या घटनेमुळे मुंडे यांच्या कार्यशैलीवर पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं. रत्नागिरीतील सावरलेला कार्यकाळ. अकोल्यातील त्या धक्क्यातून सावरत मुंडे यांनी आपल्या कामात बदल घडवून आणला. सक्तीच्या रजेनंतर जेव्हा ते पुन्हा मैदानात उतरले तेव्हा त्यांच्या समोर आव्हान होतं आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचं. याच काळात त्यांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. कापशी प्रकरणातील त्या कटू अनुभवानंतर मुंडे यांनी रत्नागिरीत मात्र प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला. विशेषतः 2020च्या कोरोना काळात त्यांनी ज्या प्रकारे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली त्यामुळे त्यांचे टीकाकारही त्यांच्या कामाचं कौतुक करू लागले. एका बाजूला मारहाणीचा आरोप झालेला अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला कोरोना योद्धा म्हणून समोर आलेले मुंडे, अशा दोन टोकाच्या भूमिका त्यांच्या नावाशी जोडल्या गेल्या. पण खऱ्या अर्थाने मुंडे हे नाव पुन्हा एकदा राज्यभर गाजलं ते त्यांच्या पुढच्या नियुक्तीमध्ये, म्हणजेच जळगावमध्ये. जळगावचे SP आणि गृहमंत्र्यांशी संघर्ष. रत्नागिरीत स्वतःला सिद्ध केल्यानंतर मुंडे जळगावला SP म्हणून रुजू झाले आणि याच ठिकाणी मुंडे यांचा सामना थेट राज्याच्या सत्तेशी झाला. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यावरून पोलीस दलावर प्रचंड राजकीय दबाव होता. 2024 मध्ये जेव्हा CBIने कोर्टात अहवाल सादर केला तेव्हा एक खळबळजनक वास्तव समोर आलं. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुंडेंना 3 वेळा फोन केला होता. ज्या मुंडेंनी अकोल्यात सक्तीची रजा भोगली होती तेच मुंडे आता गृहमंत्र्यांच्या दबावापुढे मात्र झुकले नाहीत. त्यांनी तांत्रिक मुद्द्यावर बोट ठेवत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. एका बाजूला सत्तेचा आदेश आणि दुसऱ्या बाजूला कायद्याचं पुस्तक, यात मुंडेंनी कायद्याची बाजू निवडली होती. हा त्यांचा बाणा त्यांना पोलीस दलात लोकप्रिय करून गेला. बीडची अफवा ते मुंबईतील पदभार. जळगावमधील त्या वादळानंतर मुंडे यांची चर्चा सतत होत राहिली. याच चर्चेतून 15 मे 2024 रोजी एक अफवा पसरली की त्यांची बदली बीडला झाली आहे. जिल्ह्यात मुंडे नावाच्या 2 मोठ्या अधिकाऱ्यांच्या, कलेक्टर आणि SP नियुक्तीच्या चर्चेने खळबळ उडाली होती. पण मुंडे यांनी हे केवळ अफवा असल्याचं सांगत आपण मुंबईत DCP म्हणून कार्यरत असल्याचं स्पष्ट केलं. मुंबईत झोन 1 चे DCP म्हणून काम पाहतानाच आता फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांचा सामना थेट रोहित पवारांशी झाला. जळगावमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी अनिल देशमुखांना कायद्याचे नियम सांगितले होते, अगदी त्याचप्रमाणे रोहित पवारांच्या बाबतीतही त्यांनी FIR घेता येणार नाही हीच ठाम भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा तोच जुना प्रश्न ऐरणीवर आलाय. प्रवीण मुंडे हे केवळ नियमांवर बोट ठेवणारे अधिकारी आहेत की ते मुद्दाम राजकीय नेत्यांनाच नडतायत? प्रवीण मुंडे यांचा हा 2012 पासूनचा प्रवास पाहिला तर आपल्याला एक त्यांचा पॅटर्न लक्षात येतो. अकोल्यात मारहाणीच्या आरोपामुळे बदली झालेला हा अधिकारी जळगावमध्ये गृहमंत्र्यांना नडणारा SP ठरतो आणि मुंबईत आमदारांच्या आग्रहाला तांत्रिक नकार देणारा DCP बनतो. काही लोक त्यांच्या या भूमिकेला सिंघम स्टाईल म्हणतात तर काही लोक त्यांच्यावर टीकाही करतात. पण वास्तव